महाराष्ट्रातला एक माणूस हुडकून दाखवा ज्याला 16 भाषा येतात. हिब्रू येते, पाली येते, डच येते, फ्रेंच येते. इंग्रज अधिकारी हेनरी ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आला होता तरी त्या हेनरी सोबत संभाजी राजांनी इंग्रजीतून संवाद साधलाय. याचा अर्थ संभाजी महाराजांना इंग्रजी सुद्धा येते. एक नाही 4 ग्रंथ लिहिलेत. तत्कालीन काळात बुद्धीचं ज्ञान संभाजी महाराजांना शिकवले. संभाजी महाराज हळूहळू मोठे होत होते, पण त्यावेळी या स्वराज्यावरती एक संकट आलं. त्या संकटाचं नाव मिर्झा राजा जयसिंह. मिर्झा आला. महाराजांचं वय शंभूराजांचं 9 वर्ष होतं. मिर्झा स्वराज्यावरती आला. मिर्झानं तलवार काढल्या, कुणी आम कत्तली चालू केल्या. हार पराभव, रक्त रक्त, बघेल तिकडे रक्त. प्रजा व्याकुळली. शेवटी शिवरायांनी या मिर्झा सोबत तह करायचा ठरवला. शिवबा मिर्झाच्या जवळ गेले आणि मिर्झाला म्हणाले, मिर्झा याला युद्धनीती नाही म्हणत, मिर्झा याला राजकारण सुद्धा नाही म्हणत. मिर्झा काय पाहिजे बोल, पण रयतेची खुल्या अर्थानं कत्तली करू नकोस. एखाद्या माणसाला वाटलं असतं मतदारसंघ वाचवावा, कशाला याच्या नादी लागावं, पण महाराजांनी रयतेचा विचार केला. मिर्झांनी सांगितलं 23 किल्ले बहाल करा. शिवाजी राजांनी एकदा गड किल्ल्यानं बघितलं आणि 23 किल्ले असे बहाल केले. पण मिर्झा तिथंच थांबला नाही. मिर्झा पुढे जाऊन म्हणतोय, शिवबा तुमचा पोरगा संभाजी महाराज माझ्याकडे ओलीस म्हणून ठेवा. 8.5 वर्षाचं वय आहे. आपलं पोरगं 2 दिवस गावाला राहिलं तरी आपल्याला करमत नाही. त्या काळात मुघलांच्या छावणीत 8.5 वर्षाच्या पोराला शिवाजीराजांनी असं पाठवलं. शिवाजीराजांनी या मिर्झाची मनसबदारी स्वीकारली. शिवरायांना 5,000 आणि संभाजीराजांना 7,000 मनसबदारी दिली. जणू त्या बेण्याला कळालं होतं बापापेक्षा एक काकान पोरग चढच निघणार आहे. आणि झालं तसंच हो. त्या औरंगजेबाचा वाढदिवस होता तिकडे, हॅपी बर्थडे. त्यानं पत्र पाठवलं महाराजांना, हा राजे माझा 50वा वाढदिवस आहे, तुम्ही मला भेटायला आग्र्याला या. निघाले राजे, पण सोबत घेतलंय छत्रपती संभाजी महाराजांना. त्यावेळी घोड्यावरनं बसून जायला 1.5 ते 2 महिने लागायचे. हाफ तिकीट नव्हतं त्यावेळी, घोड्यावरनं जायला लागायचं. सोबत घेतलंय बारक्या पोराला. पण कधी प्रश्न पडलाय, जाताना वाटेत बापले काहीतरी बोलले असतील की, काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजी महाराजांना, आज शंभूराजे गडी इंग्लजला 2 एकर घेऊन ठेवले, ऊस लावून मोकळा हो. नाही सांगितलं एका बापानं आपल्या पोराला. एका बापानं आपल्या पोराला सांगितलंय, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा संघर्ष बघितला असेल. शंभूराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा त्याग बघितला असेल. पण शंभूराजे पहिल्यांदा स्वाभिमान काय असतो, स्वाभिमानानं जगायचं कसं, बापाचा स्वाभिमान पहिल्यांदा बघायला मिळेल. तुम्हाला वाटतं गडिंग्लजकर, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावाजाला मला यावा, वाटतं तुमच्या पोटी छावाजाला मला यावा. जर वाटत असेल तर त्यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. संभाजीराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते, त्यावेळी त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावाजाला मला आला. वाटतं? जर वाटत असेल तर गेली 10 वर्षात तुमच्या गावातल्या किती लोकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत, हात वरती करून दाखवा. एकाला सुद्धा नाही वाटत आपल्या गावात शिवाजी संभाजी याला मला यावा. आम्ही आमच्या पोरांना काय दाखवतो ना, याच्यावरनं आपली पिढी काय घडते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्ही आमच्या पोरांना पुष्पाची तिकीटं काढून दिली हो. तो झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा आमच्या पोरांना आवडला. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबासमोर छाताड काढून उभारलेला आणि न झुकलेला संभाजी राजा सुद्धा आपल्या पोराला एकदा शिकवा बरं का. कळेल पिक्चर मधला झुकेगा नाही साला म्हणणं सोपं आहे, पण शत्रूच्या छावणीत शत्रूच्या छाताडासमोर निधड्या छातीनं त्याला शरण न जाता अभिमानानं स्वाभिमानानं झुकेगा नाही म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. हे आपल्या पोरांना शिकवा. आज आमच्या पोरांचं झालंय कसं की आपण वाटे ज्यावेळी शिवाजीराजे संभाजीराजांना नेत होते तर अनेक संकट त्यांच्या वाटेला आली असतील की, वारा वादळ पाऊस थंडी असेल की, त्यातनी गेले ना. आमच्या आयांचं बिघडले गणित आता.
पोरग सलीला चाललं की आई म्हणते मागच्या शीटवर बस, नाही मिळाली तर मधल्या शीटवर बस. तर ती पोरग म्हणतं आई मधल्या शीटवर का? नाही, इष्टी पुढनं ठुकली तरी माझं बियाणं सुरक्षित, इष्टी मागणं ठुकली तरी माझं बियाणं सुरक्षित, माझं बियाणं जगलं पाहिजे. संकुचित विचार करणारी माणसं झाली हो आपण. अहो बघा ना, आपल्या पोरांच्या अंगात एक बघा ना स्वाभिमान शौर्य असं नाही, पण आम्ही आमच्या पोरांच्या अंगातलं स्वाभिमान आणि शौर्य कमी केले. पोरग एखादं लहान असतं गड इंग्लजचं, जरा रांगत कोपऱ्यात जातं, आई जाते पळत त्याला मारते, सांगते बाबा त्या कोपऱ्यात जाऊ नको. त्या कोपऱ्यात काय असतो? भाऊ असतो, त्याला माघारी घेऊन येते बेनं गड इंग्लजचं. जर रांगत जायला निघतं, ते रांगत परत कोपऱ्यात जातं, आई जाते 2-4 धपाट टाकते, अरे सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको, भाऊ असतो माघारी घेऊन येते. पोरग चालत कोपऱ्यात जातं, आई परत जाते 2-4 धपाट टाकते, अरे तुला सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको, त्या कोपऱ्यात भाऊ असतो. तो भाऊ जो आम्ही आमच्या पोरांच्या मनामध्ये बसवलाय, ते बेनं पुढं 2 पोराचं बाप जरी झालं तरी कोपऱ्यात जायला भीते का? तिथं भाऊ असतो. हा भाऊ आपण आपल्या पोरांच्या मनातनं काढला पाहिजे. आज जरा काय झाली की आज आमच्या पोरांच्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठं दुर्दैव काय असेल तर आत्महत्या. अहो ज्या मातीत काय म्हणतोय, मातीला राखड देशा कणखर देशा, महाराष्ट्र देशाने इथं पोरं संध्याकाळी हातरुणात रडत्यात. काय आत्महत्याचं? पहिली आत्महत्या आमच्याकडे केली जाते ते म्हणजे कोण सोडून गेली, घे कासरा कर आत्महत्या. कोण नाही म्हणली, घे कासरा कर आत्महत्या. आत्महत्या कर, कार्यक्रम सुटल्यानंतर कर, कासऱ्याचे पैसे मी देतो. पण मरताना एकदा तरी संभाजी राजा आठव बर का. ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चामडी सोलून घेतली, त्या शंभूराजाला एकदा आठव बर का. मग मर. पोरानं आयुष्य स्टेटस ठेवण्यात घालू नका. स्वतःचं आयुष्य असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 392 वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला, ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. 392 वर्ष झाली. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात, द नेम ऑफ छत्रपती संभाजी महाराज. ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. सोबत घेतलं बारक्या पोराला संभाजीराजांना आणि महाराज आग्र्याच्या दरबारात पोचले. आणि त्यावेळी औरंगजेबानं झरी चाल टाकली आणि संभाजीराजानं शिवरायांना मागच्या रांगेत उभा केलं. अरे नामवंत सरदार, त्या सरदारानं सुद्धा ज्या राजानं धूळ दाखवली त्यांच्या पाठीमागे उभा केलं. महाराष्ट्राचा स्वाभिमान उजळला आणि दिलेल्या सगळ्या मनसबदारी फेकल्या आणि शिवाजीराजे औरंगजेबाचा दरबार सोडून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा अपमान अखंड जगात कुणी केला नव्हता. अखंड जगात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच वाघानं केला. त्या वाघाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण तेव्हापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी आले नाहीत. पण त्यांच्या पुत्र संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. त्यावेळी या औरंगजेबाचा एक हत्ती होता. तो हत्ती संभाजी महाराजांना खूप आवडलेला. संभाजीराजे त्या हत्तीला धरायचे आणि सगळ्या गल्लीतनं फिरवायचे. या बारक्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावलं. कान देऊ नका. औरंगजेब म्हणतोय, शंभूराजे हमने सुना है ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है. शंभूराजे ये हाथी मेरा आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो. इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न विचारला है. शंभूराजे मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढेशे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, हे औरंगजेब ये तो जानवर है. औरंगजेब ये तो